मित्रांनो, या बीचचं नाव आहे देवबाग बीच. गोल्डन सँड बीच आहे. अतिशय नीट आणि क्लीन बीच आहे. म्हणजे असे बीच आपण बघतच नाही बघा. हे बघा, कुठेही घाणीचा टिप्पूस नाही. स्वच्छ बीच आणि सगळी कोळ्यांची वस्ती आहे, तरी सुद्धा बीच अत्यंत स्वच्छ. हे बघा, पलीकडे तुम्हाला धुसर डोंगर दिसत असेल. हे बघा, आतमध्ये आयलंड आहे. हे आयलंड आहे आणि ह्या आयलंडवर रिसॉर्ट आहे. हे प्रायव्हेट आयलंड आहे. इथेही 2-3 आयलंड दिसत आहेत. हे बघा, हेही आयलंडच आहे, पण हे अगदीच जवळ आहे आणि ते ओसाड दिसत आहे. त्याच्यावर काही दिसत नाही आहे. कसलं भारी आहे इथं. आणि इथं आम्ही राहतोय. हे बघा समोर, हां, गाडी लागली आहे बघा माझी, व्हाईट कलर. पिवळ्या झेंड्याच्या मागे व्हाईट कलर गाडी आहे बघा. त्याच्याच बरोबर समोर नारळाची झाडी दिसत आहेत. त्या झाडीत जे घर आहे तिथं रूमचा बॅकसाईड आलेली आहे. ती सेकंड रूम, मधली रूम. हा 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 हा. आणि मुख्य म्हणजे हे महिन्याच्या रेंटलवरती मिळतं. आणि क्लास म्हणजे तुम्ही एक आपले 50-60 हजार रुपये टाकायचे, 2 महिने 2.5 महिने आराम करायचा इथं. किती सुंदर आहे बघा. बीच टच. या बीचवर निवांत सकाळ संध्याकाळ फिरायचं आणि सगळ्या सुखसोयी हाकेच्या अंतरावर आहे. इथं झोमॅटो पण येतं. मला धक्काच बसला हे ऐकल्यावर. किती सुंदर आहे बघा. म्हणजे विश्वास ठेवू शकत नाही की इथं झोमॅटो येतंय या आडगावात. हे अर्थात आडगाव नाही आहे, पलीकडे सदाशिवगड म्हणून बऱ्यापैकी, खूप मोठं नाही पण बऱ्यापैकी मोठं गाव आहे. आणि तिथनं येत आहेत. हे बघ, सूर्याचं प्रतिबिंब खाली इकडं बघ. सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलेलं आहे. आम्ही 95-97 साली दिवेआगरला येत होतो. दिवेआगर हा व्हाईट सँड बीच आहे, पण आता तो ब्लॅक सँड बीच झालेला आहे. आणि इथं तुम्ही पाहिलं ना तर कोळ्यांची वस्ती असून सुद्धा म्हणजे हा बीच अक्षरशः गोल्डन बीच दिसतोय. मग काय विश्वासच बसत नाही हो की एवढे सुंदर बीचेस, गोव्याला सुद्धा एवढे सुंदर बीचेस नाही आहेत. उद्या आम्ही सगळं कारवार एक्सप्लोर करणार आहोत. त्याला 1-2 तास लागतील, वास जास्ती वेळ नाही लागणार आम्हाला. सकाळीच आम्ही एक्सप्लोर करू. हे बघा, समोर वरती घार आहे, 2 घार. त्यांना काहीतरी दिसलंय. हां हां, सूर्य मावळला की आज चंद्राची कोर चांगली दिसेल. थोडी वर असेल ती आज. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्या सकाळी काढीन आता पुढचा व्हिडिओ मी. शेअर मार्केट तर मला आज काहीही बघता आलेलं नाही. फारसं काही पडझड माझ्या ह्याच्यात पोर्टफोलिओमध्ये मला दिसली नाही. नंतर बघू आता. उद्या सकाळी सकाळी आम्ही सगळं पॉईंट कव्हर करणार आणि आराम करणार. 2 दिवस प्रचंड प्रवास झालेला आहे. काल तशात रात्री बराच वेळ फिरणं झालेलं आहे. तरी आम्ही 9:30-10 पर्यंत रात्री फिरत होतो. त्याच्यामुळे कालचा मोठा प्रवास केला आम्ही. हरणई बीचपासनं, दापोलीपासनं जवळजवळ 380 किलोमीटर आम्ही ड्रायव्हिंग केलं आणि नंतर गोव्याच्या बीचला पोचलो. हाय, तेव्हा ही लोकल मुलगी. सगळ्या फ्रेंडली आहेत या सगळ्या.
कुणालाही असं वेगळं वाटत नाहीये. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.